मी आबा यांना विनंती करेन शुभ सन्मान इथे साकारला जातोय। आपण पाहतोय सानपाडा एक्सप्रेस म्हणून ओळख आहे नवी मुंबई टेनिस पटलावरचं एक मोठं नाव सातत्याने मात्र घेतलं जातोय। सानपाडा गावाचे कॅप्टन सानपाडा टीमचे कॅप्टन आणि सानपाडा गाव म्हटल्यानंतर आवर्जून पहिलं नाव आपल्या मुखी येतो ते म्हणजे प्रमोद पाटील सरांचं आणि त्यांचाच या क्रिकेटच्या मंचावरती मात्र सचिन देसाई साहेब अध्यक्ष यांच्याकडून सन्मान करण्यात येत आहे। थँक्यू व्हेरी मच सर, आपण वेळात वेळ काढून इथे उपस्थित झालात। क्रिस्टल ट्रॉफी निश्चितच जी पाहिल्यानंतर सचिन देसाई साहेबांची आठवण आपल्याला सातत्याने येत राहील। गेम ऑन परत एकदा जाऊया मॅचकडे। दुपारचा सत्र आपण पाहायला गेलात तर आणि परत एकदा गणपती बाप्पा मोरया। मी समालोचक रुपेश पाटील मॅनकॉम जनवली पेन तमाम क्रीडा रसिकांचं करतोय सहर्ष स्वागत आणि परत एकदा जाऊया मॅचकडे। पांडा आणि तुषार ही जोडी मैदानामध्ये मारुती गोलंदाजी मार्कवरती या बॉलवरती आक्रमण आणि बॉल होते फरार सीमारेषा पार 4 धावा। इथून मॅच थोडीशी फास्ट मात्र केली जाईल। डीजेला आता थोडासा आम्ही इथे मात्र विश्रांती देऊ। यानंतर होणारा सामना श्री निनाई देवी स्पोर्ट्स तुळसन आणि त्यांच्या विरोधामध्ये बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडे आपण यायचा टॉससाठी। त्याचबरोबर आदरणीय अविनाश थोरात साहेब यांचंही ते शुभ सन्मान इथे मात्र साकारला जाईल। अविनाश थोरात साहेब प्लीज आपण इथे यायचं आहे, आपला शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल। आदरणीय अविनाश थोरात साहेब आणि त्याचबरोबर सवादेक टीमचे कॅप्टन सुरेशजी माटेकर यांचंही शुभ सन्मान घेतला जाईल। त्याचबरोबर विजयजी चव्हाण साहेब यांनाही मी विनंती करेन आपण इथे यायचं आहे, आपलंही शुभ सन्मान इथे घेतला जाईल। तुम्ही तिकडे त्याचबरोबर आदरणीय दीपकजी लोहार साहेबांना विनंती करेन आपण इथे यायचं आहे, आपलंही शुभ सन्मान इथे साकारला जाईल। तर नवीन फलंदाज संग्राम थोडासा वेगवान प्रचंड बॉल पाहायला मिळाला। वाईटचा निर्णय मात्र येताना पाहायला मिळेल। आज कौतुक करावं लागेल। आपण पाहायला गेलात तर तिन्ही पंचांचं वैद्य सर आमचे असतील, रुपेश सावंत सर असतील, गोकुल पाटील असतील। तुम्हीच द्या ना त्याला ते। अरे हँग होतो पैसे नाही आता पुढचं वाहन देतो ना। हो नाही त्यानंतर सांगा तुम्ही मला बोलले का तुम्ही त्याला काय त्याला भाडा दिल्यानंतर थोडं एक 10 मिनिटात त्यानंतर संग्राम आलेले आहेत। आपण पाहिलं घेतो स्ट्राईक इनला चांगली गोलंदाजी पहिल्याच मात्र षटकामध्ये बासो आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या षटकासाठी मात्र येताना पाहायला मिळतात। इथे एक जबरदस्त स्पर्धा HD11 गणेशवाडी डॅशिंग अध्यक्ष चषक 2024 आपण इथे पाहतोय। सारसोळेचा रामलीला मैदान अगदी सुपरिचित सुप्रसिद्ध इथे मात्र पाहायला मिळतात।
त्याचबरोबर मी गोगाव एक्सप्रेस आणि कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे आधारस्तंभ आदरणीय रुपेशजी भावके सर यांचे ते शुभ सन्मान घेण्यासाठी मी रवी महाराज विनंती करेन. सुरेश पाटील टाळगाव आणि त्याचबरोबर राकेशजी भावके गोगाव यांना विनंती करेन आपलाही शुभ सन्मान इथे घेण्यात येईल. तरी आपण इथे यायचं आहे. रुपेशजी भावके यांचा इथे शुभ सन्मान साकारला जातोय. त्यांचं आम्ही मनापासून इथे सहर्ष स्वागत करत आहोत. हे बी आता हे पण आपल्याला षटकार पाहायला मिळालं. अप्रतिम फलंदाजी इथे मात्र होताना पाहायला मिळते. धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 25 इथून आदरणीय प्रमोद पाटील साहेब इथे रजा घेत आहेत. या स्पर्धेतून त्यांचं आम्ही परत एकदा पुनश्च सहर्ष स्वागत करत आहोत. सर इथून पाहिलं गेलं तर जबरदस्त इथे मॅच होताना पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच सही इथे मात्र मी विनंती करेन श्री निनायदेवी स्पोर्ट्स तुलसन आणि बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी प्लेट टॉससाठी यायचं आहे आपण इथे. आई फटका चांगला टायमिंग प्रॉपर आहे. दी धडक बेशमाल बॉस सीमा पार धावा येतील मात्र इथे क्लासिकल षटकार संग्राम यांच्या बॅटमधून येतो आहे षटकार आणि या 6 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. 34-34. यासाठी आम्ही म्हणत असतो 12 मॅन्स खूप इम्पॉर्टंट आहे आणि 12वा खेळाडू नसल्यानंतर गुणलेखक आणि आमचंही तारंबल उडत असतं वारंवार. तर आपण पाहिलं गेलं तर तुषार आहेत स्ट्राईक एंडला आणि संग्राम नॉन स्ट्राईक एंडला आहेत आणि तुषार यांच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळाला. चांगली इथे गोलंदाजी करावी लागेल अब्बासू यांना. आपण पाहायला गेलं तर या षटकामध्ये 3 षटकार आलेत. स्केच झाला आपण पाहायला गेलं तर स्क्वेअर लेग रिझनमध्ये बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मेल एक सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केले. धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 33. षटक क्रमांक समाप्त झाले दुसरा आणि 2 षटकांच्या खेळीनंतर 33वा धावफलकावरती. चला स्पीडअप करायचं आहे प्लीज. मी प्रत्येक वेळी आता इथून वारंवार विनंती करेन टॉस सटा इथे घेतली जाईल. श्री निनायदेवी स्पोर्ट्स तुलसन आणि बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी या 2 संघांमध्ये इथे मात्र नाणेफेक घेतली जातोय. पहिल्या षटकामध्ये पाहिलं गेलं तर 10 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर 23 धावा आल्यात. मोठी धावसंख्या जमवण्यामध्ये यशस्वी इथून फलंदाज तुषार आणि संग्राम होताना पाहायला मिळाले. तर टॉस इथे मात्र जिंकलेला आहे गोटेवाडी आणि क्षेत्ररक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय. बॅटिंग इथे घेण्यात आलेली आहे. तर प्रथमतः फलंदाजी इथे करण्यात येतील. विकेटचं पतन इथे होताना पाहायला मिळेल.
एक महत्त्वपूर्ण विकेट मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतील आणि फलंदाज तुषार बॅक टू डगआउट. वैभव नवीन फलंदाज, अमोल गोलंदाजी मार्कवरती. लॉंग ऑफ मध्ये घेऊन काढले, ऑफ ड्राईव्ह करायचा आहे. आउटफील्ड का थोडीशी मात्र स्लो आहे कारण ग्रास या मैदानामध्ये आपल्याला भरपूर सारं मात्र पाहायला मिळतोय. त्याचमुळे बॉल अगदी अलंग द कार्पेट जात असताना स्लो होताना पाहायला मिळत आहेत आपल्याला. इथून एक सिंगल ला डबलमध्ये कन्वर्ट करण्यामध्ये यशस्वी इथे होताना पाहायला मिळतात वैभव आणि त्यांच्या समोर संग्राम. ही दोन जोडी आता इथे कशा प्रकारे मॅचला पुढे नेईल. धावपलकावरती धावा ऐकून लागल्या जात आहेत त्या 35 35. लॉंग मध्ये बॉल परत एकदा खेळून काढलाय. ताकद एवढी फारशी मात्र फटक्यामध्ये पाहायला मिळाला नाही. त्याचा फायदा उचलता आला क्षेत्ररक्षकांना. तिथून 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. वन शॉट इथे मात्र आपण पाहायला गेला तर आणि एकच धाव मात्र घेतली जाईल आणि या एका धावेने धावपलकावरती धावा लागल्या जाते त्या 36 धावा. लॉंग मध्ये परत एकदा लॉंग ऑफ मध्ये मात्र खेळून काढल्या. परत एकदा चान्सचा फटका सजवला गेला. एक सिंगलला परत एकदा डबलमध्ये कन्वर्ट केली जाते. रनिंग बिटवीन द विकेट वा 2 फलंदाजांमध्ये पाहायला मिळतो. चान्स इथे मात्र रंगतदार मात्र इथे फलंदाजी इथे साकारली जाते. पाहत होते मोठे फटके येत नाही आहेत ना, तेव्हा तुम्हाला इथे सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचं असताना तेच इथून मात्र वैभव यांच्या जसे आले त्याच्या मात्र इथे करताना मात्र पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ केलेत आणि 5 धावा त्यांच्या नावावरती मात्र पाहायला मिळत आहेत. संग्राम यांचा विचार केला तर 2 बॉलमध्ये 8 धावा आणि इथून अंतिम षटक आहे. 4 बॉलचा खेळ झालाय. स्क्वेअर लेग मध्ये डोक्याच्या वरून क्षेत्ररक्षकांच्या बॉल होते फरार. सीमारेषा पार 4 धावा आणि नो बॉलचाही इशारा म्हणजे 4+1 5 धावा या मात्र बॉलवरती येताना पाहायला मिळाल्या आणि या 5 धावेने धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 43 धावा. जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. आपण बक्षीसदात्यांचाही इथे उल्लेख करू. विशाल भाऊ आमचे सनी स्पोर्ट्सचे, त्याचबरोबर सुरेश पाटील साहेब सनी स्पोर्ट्स उंडाळे यांचं जबरदस्त आयोजन पाहायला मिळालं. ॲक्च्युली 12वा प्रतिनिधी नसेल तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला बोलण्याचा अधिकार नाही आहे. हा क्रिकेटचा नियम आहे. नाहीतर तुम्ही 12 मॅन्स आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचं आहे. हाफ ट्रॅकर बॉल स्लोवर करताना पाहायला मिळालं. थोडं चेंज ऑफ द स्पेस पाहायला मिळालं. तिथे फेटचा बॉल होता आणि तो मात्र इथून चांगल्या प्रकारे सजवलाय. ते अमोल या मात्र गोलंदाजांनी बायच्या स्वरूपामध्ये सिंगल मात्र येताना पाहायला मिळाली आणि या सिंगल नंतर धावपलकावरती धावा लागल्या जाते त्या 44 धावा. या इनिंग मध्ये शेवटचा बॉल अमोल गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. इथे संग्राम फेस करत असताना हा शेवटचा बॉल. एक सिंगल कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी ही धाव सहजरित्या इथे मात्र पूर्ण केली जाते आणि या अंतिम ओव्हरमधील अंतिम बॉलवरती 2 धावा मात्र येताना पाहायला मिळत आहेत आणि एकूण धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 46 धावा. आता विजयासाठी 47 धावांची गरज इथून येणाऱ्या 18 बॉलमध्ये असणार आहे ती टीम शिंगणवाडी या टीमला. चला इथून सवादे टीम शिंगणवाडी आणि सवादे या 2 संघांमध्ये आपल्याला हा सामना पाहायला मिळतोय. तरी शिंगणवाडी टीम ला इथून आता मात्र 18 बॉलमध्ये 47 धावांची गरज असणार आहे.
वीर हनुमान स्पोर्ट्स सवादे टीम आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे प्लीज. नेक्स्ट मॅच आहे श्री निनाई देवी स्पोर्ट्स तुलसन आणि त्यांच्या अगेन्स्ट बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी. या दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चला मी इथे विनंती करेन प्लीज आपण क्षेत्ररक्षण टीम मीटिंग घेऊन या. आपल्याला बऱ्याचशा सामने उरकायचे आहेत आणि 3 षटकांचे सामने उरकायचे आहेत. त्याची कृपया दक्षता घ्यायची आहे प्लीज. चला मित्रांनो, मी विनंती असेल मॅच थोडी स्पीडअप करा. चला, जर तुम्ही असा वेळ लावला तर आता टायमर लावावा लागेल. असा वेळ तुम्ही लावला तर टायमर लावावा लागेल. त्यामुळे थोडंसं स्पीडअप घ्या मित्रांनो. अमोल आणि चला इथून अतिरिक्त वेळ इथे खर्च करू नका प्लीज. मी विनंती करेन की लगेच आपण मैदानामध्ये यायचं आहे. आज पाहायला गेलं तर डॅशिंग अध्यक्ष चषक 2024चा धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. SD11 गणेशवाडी आयोजित. आज आपल्याला पाहायला गेलं तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला देण्यात आलेलं आहे. ते SD11 गणेशवाडी यांच्याकडून 21,000 रुपये, द्वितीय क्रमांक 15,000 रुपये ग्रामस्थ मंडळ गणेशवाडी, तृतीय क्रमांक 10,000 रुपये श्री गणेश 11 गणेशवाडी, चतुर्थ क्रमांक पारितोषिक 5,000 रुपये सदानंद चव्हाण साहेब यांच्याकडून देण्यात आलेला आहे. सर्व चषक सनी स्पोर्ट्स उंडाले यांच्याकडून देण्यात आलेले आहे. मालिकावीर सचिन तोडकर साहेब यांच्याकडून देण्यात आले. उत्कृष्ट फलंदाज श्री विशाल थोरात साहेब यांच्याकडून देण्यात आलेले आहे. उत्कृष्ट गोलंदाज श्री कैलासवासी बलवंत ज्ञानू शिंदे यांच्या स्मरणार्थ श्री अमित शिंदे साहेब यांच्याकडून देण्यात आलेला आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक माननीय श्री दर्शन जाधव साहेब, श्री विकास सोरगे साहेब यांच्याकडून देण्यात आलेले छत्री. त्याजवळ पंच सौजन्य रघुनाथ करमळकर साहेब, श्री लव सोरमारे साहेब यांच्याकडून देण्यात आलेले. मैदान सौजन्य जय हनुमान स्पोर्ट्स शिंगणवाडी श्री भाऊस हिनकुले साहेब, श्री सुनील पवार साहेब. यूट्यूब सौजन्य मारीबाई समर्थक गणेशवाडी श्री गणेश शेवाले साहेब यांच्याकडून. सामनावीर सौजन्य विराज विजय ओगले यांच्याकडून. चेडू सौजन्य विकास हिनकुले आबा साहेब यांच्याकडून. पाणी सौजन्य तानाजी शेल्डे साहेब यांच्याकडून. नाश्ता सौजन्य आनंदा ओगले साहेब. समालोचन सौजन्य रुपेश भावके साहेब, सुनील काळुगडे साहेब. सिक्सर किंग श्री सचिन कदम साहेब SK लाईट पुणे यांच्याकडून. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक ब्रँडेड फेसवॉश अजित केसरे साहेब यांच्याकडून. मंडप सौजन्य श्री विकास आटोगडे साहेब, अविनाश थोरात साहेब, साजन इनकुले साहेब, वेदांत डेरे यांच्याकडून. त्यानंतर टीमसाठी जेवणाची उत्कृष्ट सोय इथे करण्यात आलेली होती ती श्रीवाजी ओगले साहेब, सचिन इनकुले यांच्याकडून. स्टंप सौजन्य श्री रविराज शिंदे साहेब, शिवसेना शाखा प्रमुख कळवा यांच्याकडून देण्यात आलेलं होतं. या सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू आणि जाऊया परत एकदा क्रिकेटकडे. आणि मॅच मध्ये आपण पाहायला गेलं तर अमोल आणि गणेशची जोडी पहिल्याच बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती 2 धावा येताना पाहायला मिळतात. 8 धावा धावफलकावरती बनवायच्या 47 धावा. यानंतर ब्लॉकहोलचा बॉल अप्रतिम मात्र इथे फेकला गेलाय. त्याच्यानंतर एक सिंगल येताना पाहायला मिळेल. आज पाहायला गेलं तर कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनला एक वेगळ्या स्थानावरती नेण्याचं काम ज्यांनी मात्र केले ते म्हणजे अगदी डाऊन अर्थ व्यक्तिमत्व, अंगी मोठेपणा आपण कधी सातत्याने पाहायला गेले तर सचिनजी देसाई साहेब अध्यक्ष आणि त्याचबरोबर डॅशिंग अध्यक्ष चषक 2024 आपण पाहतोय. तमाम कराड खेळाडू मात्र या मैदानामध्ये आज आपल्याला खेळताना पाहायला मिळाले. कराड ग्रामीण मधील सर्व उत्कृष्ट क्रिकेटर आज याच मैदानामध्ये मात्र खेळताना आपण पाहिलेत. त्यापैकी आणखी एक आपण पाहते अमोल आणि गणेश ही जोडी मैदानामध्ये लॉंग ऑफ रिझनमध्ये खिचून काढल्या. फटका आउटफील्ड स्लो आहे. एक सिंगल मात्र इथे घेतली जाते. बॉल होते फरार. वैती सरांचे हात मात्र इथे फिरताना पाहायला मिळत आहेत. तेथील धाव मात्र 4 चौकार. आणि या 4 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जाते. त्या 13 धावा 13 रन्स स्कोरबोर्ड पहिला षटक
आपण पाहायला गेलात तर आत्तापर्यंत नावी जाताना मात्र पाहायला मिळतोय ज्या प्रकारे मात्र फलंदाजी होताना पाहायला मिळतोय शिंगणवाडी टीम जय हनुमान स्पोर्ट्स शिंगणवाडी सवादे टीम गोलंदाजी करत असताना इथून चांगली गोलंदाजी इथे मात्र तुषार यांना करावी लागली असती परंतु थोडीशी महागडी हा षटक परिपूर्ण मात्र पाहायला गेला तर शिंगणवाडी टीमच्या मात्र बाजूने मात्र जाताना पाहायला मिळतात कारण या 6 बॉलमध्ये धावा खर्च झाले आहेत आतापर्यंत 14 धावा आणि षटक क्रमांक पहिला समाप्त होते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा धावपलकावरती लागल्या जातात बॅटिंग करत असताना टीम जय हनुमान स्पोर्ट्स शिंगणवाडी आता इथून येणारे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 33 धावांची गरज असणार आहे विजयासाठी ती शिंगणवाडी टीमला 12 बॉल 33चं समीकरण हर्षद नवीन गोलंदाज दुसऱ्या षटकासाठी इथे मात्र आणले जातात 12 बॉलमध्ये 33 धावा इथे जमवायच्या आहेत गणेश यांचा बेस्टामिंग शॉट इथे मात्र येतात स्वतः कॅप्टन पाहायला गेले तर दुखापतग्रस्त आहेत गणेश शेवाय आणि बॉलपर्यंत पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल आता 11 बॉलमध्ये 32 धावांचं समीकरण मात्र बनलं गेले स्ट्राईकला आणण्याचा प्रयत्न केला जातोय गणेशांना आणि गणेश आता स्ट्राईकला इथे मात्र पाहायला मिळतील अमोल स्ट्राईक एंडला मात्र पाहायला मिळतील हा फटका चांगला आहे ताकदीचा वापर केलाय टायमिंग ही प्रॉपर आहे बॉल होईल फरार सीमारेषा पार धावा येतील मात्र ते 6-6-6 षटकार व्हाईट बॉल इथून येताना पाहायला मिळेल अतिरिक्त धाव एक षटकार आल्यानंतर परत एकदा कोणतीही मेहनत न करता एक सिंगल येताना पाहायला मिळतोय अमोल इथे संधी आहे तिथे परंतु थोडासा दूरवर बॉल मात्र पाहायला मिळायला स्कीड झाला होता बॅटला ब्रश झाला त्याच्यानंतर एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल आणि या सिंगल नंतर धावपलकावरती धावा झाल्या त्या 24 धावा आणि इथून येणारे आता बॉल असणार आहे ते 9 आणि विजयासाठी 24 धावांची गरज इथे मात्र असणार आहे 23 धावा धावपलकावरती यष्टीरक्षक बॉलपर्यंत पोहोचतील एक सिंगल मात्र घेण्याचा प्रयत्न आणि तो यशस्वी स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न मात्र अमोल यांच्याकडनं केला जाते वाईटचा निर्णय म्हणजे 1+1 2 धावा 25 धावा धावपलकावरती लागल्या जात आहेत आता इथून येणारे 9 बॉल आणि 22चं समीकरण मात्र बनलं गेलंय एखादा मोठा फटका येतोय तर मॅच शिंगणवाडीच्या बाजूनं मात्र जाताना पाहायला मिळेल तोपर्यंत इथून डॉट बॉल आला विकेट आली तर परिपूर्ण मात्र इथे आपले मॅचमध्ये पकड निर्माण करण्याचे चान्सेस इथे मात्र वीर हनुमान स्पोर्ट्स सवादे या टीमला असणार आहे खराब गोलंदाजी अशावी अशी गोलंदाजी होणं अपेक्षित नसणार आहे वाईटचा निर्णय परत एकदा येताना पाहायला मिळेल हर्षद यांना मात्र चांगली गोलंदाजी इथून करावी लागेल तुमच्याकडे धावा कमी आहेत आणि त्या खर्च करत असताना मात्र पाहायला गेलं तर एका दुसऱ्या मोठ्या फटक्याची मॅच आहे आणि ती फिनिश करण्याची अमोल यांच्याकडे क्षमता आहे लॉंग रिजनमध्ये ऑन ड्राईव्ह केले आपण पाहायला गेलं तर अलॉंग द कार्पेट आणि परंतु वाव तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षणाचा नमुना पेश केलाय बॉल सीमारेषा पारही मात्र जाताना पाहायला मिळेल आणि या धावा तुषार आपल्या या जर्सीला या मैदानाची माती मात्र लावून घेताना मात्र पाहायला मिळत आहेत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता क्षेत्ररक्षणाचा परिपूर्ण प्रयत्न केला गेला जरी असफल झाला असलं तरी प्रयत्न आणि ते डेडिकेशन किती महत्त्वाचं होतं ते मात्र इथे पाहायला गेले तुषार यांच्याकडून
हा बॉल चांगला पाहायला गेला तर आहे तिथे थोडेसे सफल झाले होते, त्याच्यानंतर डॉट बॉलचं समीकरण मात्र बदलले गेले आणि इथून 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 30 धावा. आता इथून येणारे 7 बॉल आणि 17 धावांची गरज. हा बॉल खूप इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीमसाठी. शिंगणवाडी की सवादे. 7 बॉल आणि 17ची गरज असताना बॉल मात्र इथे यष्टिरक्षकांकडनं चुकी झाली आणि बॉल सीमारेषा जवळ अंतिम क्षणी मात्र इथे अडवला जातोय आणि संधी आहे तिथे विकेट घेण्याची. फलंदाज बाद गणेश यांना यावं लागेल माघारी. धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. तर समीकरण इथे बनलंय शिंगणवाडी की आता इथून सवादे. सवादे की शिंगणवाडी. ठोक डीजे. सोन्या नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आणि व्हाईट बॉलचा निर्णय इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. प्रशांत यांच्या पहिलाच बॉल फेस करत असताना वाव ताकीचा वापर केलाय. मॅच मध्ये मात्र इथे परतवलंय टीम शिंगणवाडीला. हा चाललाय कण 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 इथे येतोय हा डॅशिंग. अध्यक्ष चषक 2024. शॉट सिलेक्शन प्रशांत यांचा मात्र इथे अमोल यांच्या बॅटमधून मात्र पाहायला मिळालं आणि अमोल जोपर्यंत क्रीजवरती आहे तोपर्यंत मॅच शिंगणवाडीकडे असेल. 5 बॉल आणि 8 धावांची गरज. प्रेशर थोडासा क्रिएट झाला. हर्षद नंतर गोलंदाज आलेले तिसरे षटक अंतिम षटक संग्राम यांच्यावरती. आता इथून संग्राम यांना मात्र हा षटक कशा प्रकारे हाताळतात ते महत्त्वपूर्ण असणार आहे. 5 बॉलमध्ये आता 7 धावांची गरज. लोअर फुल टॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि हाईट फॅक्टर व्हाईट बॉलचा निर्णय परत एकदा पंचांचं त्यांना पाहायला मिळेल. 2 बॅक टू बॅक दुसरे व्हाईट बॉल इथे मात्र फेकले गेले. चांगली गोलंदाजी करावी लागेल. आता इथून येणारे 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये विजयासाठी 7 धावांची गरज. पाच बॉल आणि 7चं समीकरण बनलं गेलंय. अमोल स्ट्राईक इनला आहेत. ही विकेट महत्त्वपूर्ण आहे कारण विजयाच्या अडसल जर कोण फलंदाज ठरत असतील ते मात्र अमोल ठरताना मात्र पाहायला मिळत आहेत आणि अंतिम क्षणी इथून फलंदाज पोचताना मात्र पाहायला मिळत आहेत. म्हणजे चतुराई तेवढीच छान इथे साथ देत असताना प्रशांत यांना मात्र इथे पाहायला मिळत आहेत आणि या 2 धावा या 2 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 42 धावा. अजूनपर्यंत 5 धावांची गरज विजयासाठी असणार आहे ती 4 बॉलमध्ये. हा फटका चांगला आहे. मॅच फिनिश अमोल यांच्या स्टाईलनं मात्र बॉल मॅच फिनिश केली. बॉल भिरकावून दिला सीमारेषा पार. 6 धावा आणि इथून दिला जातोय. एक चांगली कामगिरी करत असताना अमोल या मात्र फलंदाजांना आणि त्याचबरोबर चांगली गोलंदाजी पाहिली तर अमोल यांना विनंती करेन की आपण सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी इथे यायचं आहे.